नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कदम आणि यूट्यूबर प्रशांत कदम ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आहे. आज पूर्ण 1 महिन्यानंतर मी ब्लॉग टाकतो आहे. ॲक्च्युली पूर्ण मे महिन्यात माझा एक पण ट्रेक झाला नव्हता. म्हणजे काही ना काही कारणांमुळे प्लॅन बनत नव्हता. बनवलेले प्लॅन कॅन्सल करावे लागत होते. त्यामुळे पूर्ण महिना माझा असाच वाया गेला. माझ्या अनप्लॅन ट्रेक्स ह्या टॅगलाईन खाली आज आम्ही ट्रेकिंगसाठी बाहेर पडलो आहे. अनप्लॅन ट्रेक्स ही टॅगलाईन एवढ्यासाठीच आहे की माझे बरेचसे ट्रेक्स हे प्लॅन नसतात. म्हणजे अगदी आदल्या रात्रीपर्यंत नक्की आम्हाला कुठे जायचं आहे, उद्या कोणता ट्रेक करायचा आहे हे ठरवलेलं नसतं. आणि बहुधा असं होतं की आम्ही मीटिंग पॉईंटवरती जिथे आम्ही भेटतो तिथे आमचं ठरतं की आपण आज कुठला ट्रेक करायचा. सो काल ॲक्च्युली माइंडमध्ये 3-4 स्पॉट्स होते आणि आज आम्ही जेव्हा जुईनगरच्या आमच्या मीटिंग स्पॉटवरती भेटलो त्यानंतर आमचं फिक्स झालं आहे की आज लोणावळ्याजवळ जे आंदरमावळ भाग आहे, या आंदरमावळमध्ये कांबरे म्हणून गाव आहे आणि ह्या कांबरे गावामध्ये ही कांबरे बौद्ध लेणी आहेत आणि ही लेणी थोडी कठीण श्रेणीमध्ये येतात. तर आता आम्ही 10:05ला या कांबरे गावामध्ये पोचून ट्रेक स्टार्ट केला आहे. आणि आजच्या ट्रेकमध्ये सोबतीला आहेत माझ्या नेहमीप्रमाणेच हे विजाभाऊ, गणीभाऊ आणि माझे चिरंजीव वैष्णव. हे रस्त्याच्याच कडेला एक लहानसं अंड दिसलं. आता हे अंड नेमकं कशाचं आहे ते माहीत नाही. कुठल्या चिमणीचं आहे ते सापाचं वगैरे ते माहीत नाही, पण बहुधा हे चिमणीचं अंड असलं पाहिजे. पण हे असं जमिनीवर पडून सुद्धा ते ठीकठाक कसं आहे ते काही कळत नाही आहे. त्याला आम्ही असं थोडंसं बाजूला करून ठेवलं आहे की जेणेकरून कोणाच्या पायाखाली वगैरे येऊन फुटू नये म्हणून. Let's go. इकडून जायचंय. कांबरे गावातल्या स्थानिकांकडून कळालंय की सध्या लेणी बंद करून ठेवली. बंद इन द सेन्स रस्ता बंद आहे, कारण काहीतरी लास्ट इयरच्या पावसाळ्यामध्ये काही दगड वगैरे पडलेत. त्यामुळे सध्या लेणीकडे जाणारा मार्ग बंद आहे असं कळतंय. तरी पण नेहमीच्याच आमच्या हौशेप्रमाणे नक्की बंदच आहे की आम्ही रस्ता काढू शकतोय हे बघूनच परत येणार आहोत. लेणीचा डोंगर हा समोरच दिसतोय. म्हणजे या वस्तीपासून लेणी अगदी एकदम समोर दिसतात, पण एक चालायला एक ॲप्रॉक्सिमेटली अर्ध्या तासाचा टाईम लागतो असं गुगलवरती माहिती मिळते. पक्ष्यांचे आवाज, मध्येच कुठल्या तरी प्राण्याचं होणारे दर्शन आणि यसा रानमेवा हे जर हवं असेल तर निसर्गात थोडंफार तरी भटकावंच लागेल. कॅसल दी ॲग्वाडा हा मुंग्यांचा कॅसल दी ॲग्वाडा आहे. मुंग्यांचा रायगड. तेव्हा किती मोठं आहे. करवंदांमध्ये खूप वेळ जातोय मित्रांनो. निघूया आता. हे ते करवंदांची देवाणघेवाण घेताना गणीभाऊ आणि विजाभाऊ. आणि हे झालं आंदरमावळचं घनदाट जंगल. आणि आता पुढे नेमकी वाट कुठे ते आता इथे आम्हाला शोधायचं आहे. पुढे तो खड्डा कसला बनलाय.
दिसतोय का वाट धनी? हे घ्यायचं. हम्म? हे बोलतात ना ते फ्रूट असतं ना ते. हम्म. हे. अच्छा त्याला कुठे गेलं? जा असं तिथून पुढे चल लेफ्ट. कुठेच अजिबात हात नाही टेकायचा हं? जा पुढे तसाच काय नाही जा पुढे. सगळं लागतंय यार. चल पुढे जा बिंदास एकदम. हा पहिला एक अडचणीचा टप्पा पार करून आम्ही बापलेक आता वरच्या टप्प्यात आलोय आणि मधून कदाचित आम्ही ही वाट चुकलोय की आम्हाला म्हणजे लेणी आमच्या ह्या वरच्या भागांमध्येच आहेत पण ह्या वाटेने पुढे आम्हाला कुठे वाट सापडत नाही आहे की नेमकं लेणी कुठल्या वाटेने चढता येतील. तर खाली तिथून या ठिकाणी हे पावसाळ्यामध्ये मागच्या पावसाळ्यामध्ये हे मोठमोठे दगड कोसळल्यामुळे इकडच्या वाटा बंद झाल्यात आणि वाट शोधणं थोडंसं जिकिरीचं होऊन बसलंय. ऑलमोस्ट 40 मिनिटं होत आली आहेत पण आम्हाला अजून पण नीटशी वाट सापडत नाही कारण ठिकठिकाणी पावसाळ्यात जे दगड कोसळले होते त्यामुळे वाटा बंद झाल्यात. त्यामुळे नेमकी वाट कुठून कशी ते कळत नाही आहे आणि आमचं अजूनही एक्सपेरिमेंट करणंच चालू आहे की इकडून चढता येईल का तिकडून उतरता येईल का हेच पाहणं चालू आहे. झाडीतून तिकडून वाट पुढे जायला आहे का ते चेक कर ना जरा. पकड वरती. हा गेलास जा वरती. डन पोचलाच वरती चल. हा समोर डोंगर दिसत होता. बराच वेळ वाट शोधल्यानंतर आम्ही अशा एका पॅचवरती आलोय एका ठिकाणी आलोय की जिथे वाट सापडली आहे आणि एक दुसरा कुठला तरी ग्रुप आलाय. ते लोक सुद्धा ह्या लेणीचा जो अंतिम टप्पा आहे की जो कठीण श्रेणीवाला जो अंतिम टप्पा आहे की जिथे काही वेळा रोपची गरज लागते त्या टप्प्यावरती हे लोक पण पोचलेत. तर नवीन येते मी पण ग्रीप साठी म्हणजे बूट आहे बघा. जाऊ का ते याला जरा कडीला ग्रीप नाही यार व्यवस्थित. ऐका ना बुट नाक घालू. हा ओके ओके ओके. उडी नका उडी नका खाली खाली पाय ठेवा. पाय बॅलन्स वरती जो कडीवाला जो पॅच आहे ना त्या कडीवाल्या पॅचला थोडस डिफिकल्ट आहे. हा इथं हा पाण्याची बाटली लाग ना. हाफ चटी घालायला पाहिजे. मला वाटलं होतं एवढा पॅच असेल. हाफ चटी वाला तुम्ही असं बघून आलाय का कोण सांगितलं तुम्हाला इथं. अरे हे भाऊ आहेत ना आमचे बिनकामाचे घेऊन येतात इकडे. विनायक ओके ओके
तो रोडच्या इथून ना आम्ही पण जातो तिकडे. हॅलो भाऊ बोला. हा बोला बोला बोला. हा बोला सर. बोले. हाँ हाँ बरे बरे बरे. हाँ कर देंगे बोले. चला आमचं अवजड इंजिन एकदा ट्राय करून बघतोय. तिथपर्यंत जाणार ते वरती जाणार वरती नाही असं जाणार नाही असं पॅन्ट जराशी प्रॉब्लेम. तुम्ही जाऊ शकता की जाऊ शकता तुम्ही. माझ्या हातामध्ये थोडी ताकद नाही तर तुम्ही जाऊ मला शकता. स्वतःला खेचू शकत नाही. हा बस भेटला पॅच. ते वर याला झाला आता कडीला. एक कडीला जेवढा हे ना 2 बॉटल जर लटकवली ना तरी पडण्याची भीती नाही. पण तिथं सटकते तिथं मी सटकते. आता मी कडीला खालचा पाय वर घ्या बस. ओके ओके ओके. ओके. आता तिकडे एक पाय बघा. तिकडे बघा एकदा चेक करा. तिकडे एक आहे. आता तुमच्या उजवीकडे जायचंय. उजवीकडे नाही तुमच्या उजव्या बाजूला पाय लावायला हे बघा खोबणी आहे. तिथे पाय टाकायचा आणि तुमच्या भाऊ तुमच्या उजवीकडे पाय लावायला खोबणी आहे बघा. हा पहिला त्या खोबणीमध्ये पाय टाका. आधी डावा पाय वरती करा. आधी डावा पाय वर करा. हा तिथे खोबणे वरती खोबणे बघा. हा डावा पाय वर केला का हात तिथं जाईल. हा बरोबर आहे. तुम्ही उजव्या पायची तीच खोबणी आहे रे. उजव्या पायाचे आहे पण इकडे मेन आहे. इकडे जवळ आहे ना. इथं हात लावला तर तिथं वर जास्त हात जाईल. पहिले इथे काढू. ओके. हात मेन लफडा आहे. हा तो जरा घसरला. तोच घसरतोय बाकी काय नाही. घसरतोय. हा तोच अरे पण तुम्ही तर उजवा पाय भाऊ तुम्ही उजवा पाय पहिला त्या खोबणीत टाका म्हणजे ग्रीप भेटेल तुम्हाला. तिथं कम्फर्टेबल नाही मग धरायचं. हा तिथं ओके ओके. कम्प्युटर नाही का व्यवस्थित. तुमचा अंदाज घ्या तुम्हाला किती वरती ग्रीप भेटते. ओके. ग्रीप असेल तर जावं लागतं सोडून द्या. पायवर इथं घ्या. रोप आणला तरी चुकणार नाही. तर मग वाटतोय तुम्हाला आता त्याची लक्षणं दिसतात. डॅशबोर्ड नाही आला पाहिजे. मी पण दिसू शकतो. पूर्ण एका ठिकाणी असं छान लागतं. पुरं खाली गेलं. कांबरे लेणी करून झाल्यानंतर खाली हे जे ठोकळेवाडी बॅक वॉटर आहे धरणाचं तिथं आम्ही असा या धरणामध्ये डुंबण्याचा मनमुराद आनंद लुटला. हा घ्या आणि खाली दगड आहे का? इकडे दगड आहे पलीकडे जा. सगळे दगड लागतात. कर गो बंद. पैसा